मंगेशकर रुग्णालयातल्या डॉक्टर घैसास यांनी आता राजीनामा दिला। रुग्णालय प्रशासनाकडे त्यांनी राजीनामा दिला आणि तो राजीनामा आता स्वीकारण्यात आल्याची माहिती आहे। मंगेशकर रुग्णालयामध्ये तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आणि त्या प्रकरणी आता मंगेशकर रुग्णालयातल्या डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिला। रुग्णालय प्रशासनाकडे त्यांनी राजीनामा दिला। या प्रशासनाने राजीनामा स्वीकारला। पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला। घैसास यांच्या हॉस्पिटलची सुद्धा तोडफोड करण्यात आली होती आणि या सगळ्या प्रकरणी आता डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिला। रुग्णालय प्रशासनाकडून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला। पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर मंगेशकर रुग्णालयावर अनेक आरोप करण्यात आले। डॉक्टर घैसास यांच्यावर सुद्धा आरोप झाले आणि यामध्ये आता डॉक्टर घैसास यांनी आपला राजीनामा दिला। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, डॉक्टर घैसास यांनी आता राजीनामा दिलेला आहे, यानंतर आता रुग्णालय प्रशासनाने काही माहिती दिली आहे का? खरं तर दीनानाथ रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये। मात्र सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की आता ज्या ठिकाणी डॉक्टर सुश्रुत घैसास हे प्रॅक्टिस करत होते त्या ठिकाणचा त्यांनी राजीनामा दिला आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ते गेल्या अनेक वर्षांपासून तिथे डॉक्टर म्हणून कार्यरत होते आणि ज्या प्रकरणामध्ये त्यांनी पैशाची मागणी केली होती त्या आरोपावर त्यांना आता या ठिकाणी त्यांनी राजीनामा दिल्याची अशी माहिती मिळत आहे। खरं तर त्यांच्या बंधू जे आहेत त्यांच्या हॉस्पिटल तोडफोड करण्यात आली होती। अनेक ठिकाणाहून रोष त्यांच्यावर व्यक्त होत होता आणि त्याची जबाबदारी घेत त्यांनी या ठिकाणी राजीनामा दिल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे। खरं तर दीनानाथ हॉस्पिटलमध्ये पैशाची मागणी केल्यानंतर ते नॉट रिचेबल झाले होते किंवा त्यांनी माध्यमांसमोर येऊन कुठली प्रतिक्रिया दिली नव्हती। मात्र आता या ठिकाणी त्यांनी राजीनामा दिल्याचं माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते आहे आणि दीनानाथ रुग्णालयातला जो त्यांचा संपूर्ण कारभार आहे तो या ठिकाणी आता थांबवण्यात आलेला आहे। त्यांच्याकडचं जे पद होतं किंवा जे कामकाज होतं ते आता या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे। निलेश, डॉक्टर घैसास नेमक्या कोणत्या पदावर होते आणि किती वर्षांपासून ते मंगेशकर रुग्णालयात कार्यरत होते? डॉक्टर घैसासांकर प्रामुख्याने त्यांच्याकडे इमर्जन्सी रुग्णांची जबाबदारी दिली होती आणि ते शिफ्टमध्ये काम करत होते। त्यावेळेस जी मृत पावलेली जी गर्भवती महिला होती त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती त्यावेळेस ते तिथे इन्चार्ज होते आणि त्यांच्याकडेच ते पेशंट हँडओव्हर करण्यात आलं होतं। मात्र त्या दरम्यान त्यांनी पैशाची मागणी केली होती आणि जवळपास 5 तास उपचार न करता त्यांना रेंगाळत ठेवण्यात असल्याचा आता निष्कर्ष सुद्धा आरोग्य समितीने निदर्शनास आलेला आहे आणि या सगळ्याची जबाबदारी म्हणून त्यांनी आता राजीनामा दिल्याची माहिती मिळते। धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर डॉक्टर घैसास यांनी आता राजीनामा दिल्याची माहिती मिळते आणि हा राजीनामा रुग्णालय प्रशासनाकडून स्वीकारण्यात आला। रुग्णालय प्रशासनाकडून डॉक्टर घैसास यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याची माहिती आहे। मंगेशकर रुग्णालयामधले डॉक्टर घैसास यांच्यावर तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी अनेक आरोप करण्यात आले होते आणि या सगळ्यामध्ये आता डॉक्टर घैसास यांनी आता आपला राजीनामा सुपूर्द केला।